बघताय ना, तुम्हाला वाटत असेल की आपल्या एकीचं प्रेम किती गुत्तू चाललं आहे, तर तसं अजिबात नाही आहे. कुहूचे बाबा आहे ना, कुहूला मुद्दामहून चिडवून जातात कामावरती. ती जरी खेळत असेल ना, तर तिला मोठ्याने बाय बाय करणार, तिच्यासमोर असे कपडे घालून नाचणार. म्हणजे त्यांना माहिती आहे की तिने असे बघितलं ना, ती त्यांना सोडायला तयार नसते. ती त्यांच्या नुसते मागे 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 करत असते आणि त्यांना ते खूप आवडतं की त्यांच्या असं मागं मागं करते ते. मी इतक्या वेळा सांगितलं होतं त्यांना की तुम्ही नजर चुकवून जात जा तिला, जेणेकरून ती मला नंतर त्रास नाही देणार. मग ती अशी काहीतरी दरवाजाजवळ जाऊन उभी राहते. तिला वाटतं बाबा आत्ता बेल वाजवतील, नंतर बेल वाजवतील, नंतर मग मला हँडल करणं ना अवघड होऊन जातं तिला. तर इकडे तिला मी मखाणा भरवायला घेतला होता आणि माझा चहासुद्धा साईडला घेतला होता. तर गुरुवारची पूजा मांडायची होती, म्हणून मी माझी सगळी कामं पटापट करून घेतली होती. कुहूलासुद्धा मी झोपवलं आणि मी पूजा मांडायला घेणार तोवरच ही उठली आणि उठून तर जाऊन त्या पाटावरतीच बसले. त्या पाटावरून उतरायलाच मागेना. दरवर्षी माझी पूजा ना सकाळी 7 वाजता रेडी असते मांडून, कारण मी ऑफिसला जायची, त्यामुळे ऑफिसला जायच्या आधीच मी पूजा वगैरे मांडून जात होते. आणि यावर्षी ना दुपार होत आली होती तरी माझी पूजा मांडून झाली नव्हती या मुलीमुळे. तर एका साईडला पूजा मांडत मांडत असताना मला एका साईडला येऊन तिला खायला पण द्यावं लागत होतं. पण काय करणार, आता ऑप्शन नाही आहे माझ्याकडे. मग नंतर तिला मी छान झोपवलं आणि मी पूजा मांडायला घेतली आणि छान अशी मी पूजा मांडून ठेवली. नंतर एका साईडला मी संध्याकाळच्या जेवणालासुद्धा लागले होते. तोवर कुहू उठून गेली होती. मुगाची भाजी बनवली होती, वरण बनवलं होतं, भात वगैरे माझं सगळं रेडी होतं. फक्त चपाती बनवायची बाकी होती. ती कुहूचे बाबा आल्यानंतर मी बनवणार होते, कारण कुहू जागीच होती आणि ती खेळत होती आणि ती पूजाकडे सारखी सारखी जात होती, म्हणून तिच्याकडे लक्ष ठेवायचं होतं. आणि असं देवीकडे बघत बघतच बसावं वाटत होतं. तर आजचा ब्लॉग इथेच संपवते. सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.